नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. उद्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची तिरंगा रॅली आहे. लोकशाहीत त्यांना अधिकार आहे, त्यांना विरोध आम्ही करणार नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. मेट्रो बंद करा, रस्ते बंद करा, इंटरनेट बंद करा, फक्त एक गोष्ट होती जी तुम्ही थांबू शकत नाहीत मोदीजी, ती म्हणजे पेपर लीक. राहुल गांधी यांची ट्विट करत मोदींवर टीका. सर्व मंत्री आणि सरकारी आमदार खासदारांना माझी ही विनंती आहे, बाहेर फिरू नका, घरीच राहा, धोका पत्करू नका. गद्दार मंडळींनी तर भूमिगत व्हावं, बाहेर वादळ घोंगावत आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य. उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली, 3 मागण्यांवर कोणतीही तडजोड नाही. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावाच लागणार, राहुल गांधी यांचं वक्तव्य. मावळमधील देहूत आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा, फुलांच्या सजावटीनं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मनमोहक रूप प्राप्त. आषाढी एकादशी निमित्त धाराशिवमध्ये सावळ्या विठ्ठलाचे हिरवं रूप. 1 एकर पडीक जमिनीवर विठ्ठलाच्या प्रतिमेत नैसर्गिकरित्या उगवलेल्या गवताच्या सहाय्याने साकारले क्रॉप आर्ट. आम्हाला आमच्या मुलाची काळजी वाटते, आता हे आंदोलन मुलांनी हाती घेत अभिजितला पाठिंबा दिलाय. अभिजित दिपके यांच्या आईवडिलांचे वक्तव्य. पवना धरण 97% भरलं, धरणातून 7000 क्युसेकने विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट. नाशिकमधील उपनगरातील निवासी सोसायटीतील फ्लॅटवर मध्यवर्ती गुन्हे शाखेचा छापा. फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश, छाप्यात 3 पीडित महिलांची सुटका. नीट पेपर फुटी प्रकरणी रायगडमधील महाडमध्ये 2 दिवस ठिय्या आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची महाडमध्ये जोरदार मागणी. तहसीलदारांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित. विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये आषाढी एकादशी निमित्त उत्साहाचं वातावरण. श्रींचे मुखदर्शन आणि समाधी दर्शन घेण्याकरता भाविक आतुर. नाशिकमध्ये बागलांच्या शेतकऱ्याची अनोखी विठ्ठल भक्ती. कांद्यावर रेखाटले विठू माऊलीचे रूप. कांदामुळे भाजी या अभंगाचा साक्षात प्रत्यय. अहिल्यानगरमधील अकोल्यातील पांजरे येथे घरावर भूस्खलन. 4 कुटुंबाचे प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी स्थलांतरण. विलास घुले खून प्रकरणात सौरभ सोनवणेंचा आरोपीसोबत संपर्क झाल्याचं CDR मधून उघड. 7 दिवसात अटक न झाल्यास घुले कुटुंबाचा आमरण उपोषणाचा इशारा. दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत विद्यार्थ्यांनी काढली तिरंगा रॅली. विद्यार्थ्यांकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. पीक विम्याविषयी रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक. बुलढाण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पीक विमा कंपनीची तुपकरांकडून कान उघडणी. शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साईभक्त साईबाबांच्या दर्शनाला दाखल. साईबाबांच्या समाधीवर विठुरायाच्या प्रतिमेचे दर्शन. मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कोलधन वस्तीवरील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी लाकडी पुलावरून धोकादायक प्रवास. सुरक्षित पुलाची उभारणी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाटात जोरदार पावसामुळे रस्ता खचला. खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरू. बीड शहरातील पुरातून विठ्ठल रुक्माई मंदिर भाविकांनी गजबजलं. लहान थोर मंडळी विठुरायाच्या चरणी नतमस्तक. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.